नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. 9 ऑगस्ट 2011ला पौर येथे पोलिसांच्या पथकाने मागून येऊन आंदोलकांवर अमानुषपणे गोळीबार सुरू केला. या आंदोलनामध्ये 3 शेतकरी शहीद झाले. मात्र अद्यापही बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न सुटलेला नाही. तो तसाच पडू नये या बंदिस्त जलवाहिनीच्या प्रश्नासंदर्भात मावळ न्यूजशी बोलताना ज्येष्ठ नेते आणि या आंदोलनातील एक प्रमुख चेहरा असणारे भारत ठाकूर यांनी अनेक गौप्यस्फोट केले. शासनाने धरण बांधत असताना धरणाच्या दोन्ही बाजूंना डावा आणि उजवा कालवा ठेवणार असे सांगितले होते. मात्र शासनाने खर्च दाखवला, मात्र कालवा बांधलाच नाही. त्यामुळे परिणामी शेतीला सुद्धा भरपूर सिंचनाचे पाणी मिळाले नाही आणि सर्व पाणी पिंपरी चिंचवडला जात आहे आणि पिंपरी चिंचवडला सुद्धा पाण्याचा गैरव्यवहार होत आहे. अशा प्रकारच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करत भारत ठाकूर यांनी महत्त्वाची माहिती मावळ न्यूजला दिली. भारत ठाकूर यांच्या वाहनावर सुद्धा पोलिसांची फायरिंग झाली होती आणि पोलिसांची गोळी भारत ठाकूर यांच्या कानाजवळून निघून गेली. या आंदोलनामध्ये भारत ठाकूर जखमी झाले आणि त्यांना जेलसुद्धा झाली होती. पाहुयात या आंदोलनाचा थरारक अनुभव सांगताना ज्येष्ठ नेते आणि शिवसैनिक भारत ठाकूर नेमके काय म्हणाले. 2011 मध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी आपण रस्ता रोको करायचा, शासनाला भावना कळवण्यासाठी रस्त्यावर आलो होतो. आम्हाला कुठला असा उद्रेक करायचा म्हणून रस्त्यावर गेलो असतो तर आम्ही पण उद्रेक केला असता. 72 सालापासून वंचित शेतकरी आहेत, त्यांना न्याय मिळेल ह्या भावना अर्थीत आम्ही त्या रस्त्यावरती आलो. कोणाच्या तरी अट्टहासापायी बंद जलवाहिनीचं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडत होतं. थोडक्यात आम्ही उठणार, तेवढ्यात पाठीमागनं एक कुमक आली पोलिसांची आणि त्यांनी धक्काबुक्की सुरुवात केली आणि त्याला वेगळं वळण लागलं. सगळ्या धक्काबुक्कीमध्ये त्याचा तो उद्रेक वाढला आणि उद्रेक वाढल्यानंतर आमच्या 3 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी स्वतःचा जीव गमवावा लागला. जे मारताना पडले, उडी मारून मारायला येणारे पडले दगडात पाय गुंतून, त्यांना लागले असेल त्याची भावना धरून त्यांनी आमच्या शेतकऱ्यांवरती 307 चा गुन्हा दाखल केला. आम्हाला बंद जलवाहिनीला आजही, कालही आणि उद्याही आमचा विरोध आहे. त्या टायमाला 2008 मध्ये बंदिस्त जलवाहिनीचा जो प्रश्न निर्माण झाला आणि ते काम धरणातनं पाणी उचलायचं म्हणून त्यांनी ज्यावरती कॅबिन बांधल्या होत्या, त्या 2008 मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या महिला बंधू भगिनींनी त्या ठिकाणी काम बंद केलं आणि थोड्या दिवसानंतर आम्ही ते काम अट्टहास करायला लागल्यामुळे आम्ही ते सगळं त्यांचं ऑफिस पाण्यात टाकून दिलं आणि त्याच्यानंतर असा लढा सुरू झाला की त्यांच्या मोजण्या सुरू झाल्या आणि मोजण्या सुरू झाल्यानंतर आम्ही त्या प्रत्येक मोजणीला आडवं गेलो आणि प्रत्येक मोजणीला आडवं गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला अनेक अडचणी निर्माण झाल्या. शासनाच्या अडचणी खूप निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळं आम्ही 2011 मध्ये शासन आपल्या विरुद्ध जाते. म्हणजे 2008 पासून तुमचा लढा सुरू झालेला आहे आणि 2008 पासून लढा सुरू झाला आणि ते ऐकत नाही म्हणून 2011ला आम्ही एक निर्णय घेतला की बाबा क्रांती दिन आहे. 2011 मध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी आपण रस्ता रोको करायचा आणि शासनाला आपल्या भावना कळवायच्या. म्हणजे आम्ही शासनाला भावना कळवण्यासाठी रस्त्यावर आलो होतो. आम्हाला कुठला असा उद्रेक करायचा म्हणून रस्त्यावर गेलो असतो तर आम्ही पण उद्रेक केला असता. परंतु तो आमच्या डोक्यात नव्हतं की बा आपण एक गांधी मार्गाने किंवा आपण आपल्या सरकारला कळवलं, सरकारला त्याच्या भावना कळल्या तर ही बंद जलवाहिनी रद्द करतील अशी आमची एक भावना होती आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने जे 72 सालापासून वंचित शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळेल ह्या भावना अर्थीत आम्ही
त्या रस्त्यावरती आलो. म्हणजे 2008 सालापासून सगळे धरणग्रस्त मिळूनच हा लढा लढत होते. हो, लढत सगळे शेतकरी म्हणल्याने की धरणग्रस्त काय आणि शेतकरी काय ते एकत्र जीवन काम करत होते. फक्त कोर्ट कचेऱ्यांचं काम ते त्यांच्या मार्गाने करत होते. आंदोलन आम्ही त्यांना प्रतिसाद देऊन त्या मार्गाने जात होतो. परंतु 2011 मध्ये त्यांनी जो घेतलेला निर्णय तो एवढा चुकीचा निर्णय घेतला गेला की कोणाच्या तरी अट्टहासापायी बंद जलवाहिनीचं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडत होतं. त्या काळामध्ये विरोधीमध्ये बाळा आमदार होते. आम्ही वेळोवेळी बाळाला त्या ठिकाणी कळवत होतो आंदोलनाची दिशा काय चालली. आमची भाषणं ओरखली, मामांचं भाषण ओरखलं. कोणते मामा? किसान संघाचे किसान संघाच्या जिल्हा अध्यक्ष शालार मामा होते आणि त्यांचं भाषण ओरखल्यानंतर शिंदे साहेब जे आहेत त्या काळातले 11 मधले ऍडिशनल DSP होते लोणावळ्यामध्ये. तर त्यांनी काय सांगितलं की बाबा ते सगळ्यांना आम्हाला परिचित होते, ह्या भागात आम्ही काम करतो म्हणजे आम्हाला ते परिचित होते. तर त्यांनी काय सांगितलं आता तुमचं झालं असेल तर चला. आणि तेवढ्यामध्ये हा आम्हाला निघायचंय, आमचं आता आंदोलन झालंय, शासनाला कळवलंय असं म्हणत आम्ही उठणार. म्हणजे तुम्ही निघाले होते थोडक्यात? हो, थोडक्यात आम्ही उठणार. बरं. तेवढ्यात पाठीमागनं एक कुमक आली पोलिसांची आणि त्यांनी धक्काबुक्की सुरुवात केली आणि त्याला वेगळं वळण लागलं. म्हणजे या सगळ्या लढ्यात पोलिसांनी स्वतःहून? हो, आहे ना, लाईव्ह आहे. तर लाईव्ह आहे, लाईव्ह आहे. आणि ह्या सगळ्या धक्काबुक्कीमध्ये त्याचा तो उद्रेक वाढला आणि उद्रेक वाढल्यानंतर आमच्या 3 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी स्वतःचा जीव गमवावा लागला. त्याच्यामध्ये अनेक 25 शेतकऱ्यांना गोळ्या लागलेल्या आहेत, कोणाला काठ्या लागलेल्या आहेत. लोक सैरीवरी पळत होती. जर पोलिसांवर आक्रमक केलं असं म्हटले असते तर मग त्याच्यामध्ये कुठंतरी पोलिसांचंही काहीतरी हे वाढलं पाहिजे होतं ना. त्यांना काही नुकसान झालेलं नाही. जे मारताना पडले, उडी मारून मारायला येणार आहे, पडले दगडात पाय गुतून, त्यांना लागले असेल, त्याची भावना धरून त्यांनी आमच्या शेतकऱ्यांवरती 307चा गुन्हा दाखल केला, अनेक गुन्हे दाखल केले. आणि हे सगळं करत असताना त्यानंतर त्या मावळ तालुक्यामध्ये शांतता भंग झाला आणि शांतता भंग झाल्यानंतर आमदारांनी आल्यानंतर परत आम्ही या ठिकाणी मग त्या लोकांना शांतवन करण्यासाठी माननीय आमचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब हे सकाळी सकाळी त्या ठिकाणी येऊन, मग कांताबाई ठाकर असतील आमच्या भगिनी, त्यांच्या घरी येऊन शांतवन करून त्यांना सहकार्य केलं. मोरेश्वर साठेंच्या घरी गेलो, त्यांचं शांतवन केलं. त्याच्यानंतर आम्ही शामराव तुपेंच्या घरी गेलो, त्यांचं शांतवन केलं. लागलेल्या लोकांना दवाखान्यामध्ये पिंगळे मामा दवाखान्यात होते. मग त्या पिंगळे मामांना पाहण्यासाठी उद्धव साहेब त्या दवाखान्यामध्ये येऊन त्या ठिकाणी जे काही ऍडमिट माणसं होती त्यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो. आणि त्याच्यानंतर मग ते वातावरण अनेक प्रकारे फिरलं आणि अशा पद्धतीने हा आमचा 2011 हा दिनमान घडला. जो गोळीबार झाला त्यामध्ये त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी टार्गेट केलं होतं. मग अजित पवार याला जबाबदार आहे की तत्कालीन असणारे जे SP होते संदीप कर्णिक ते जबाबदार आहेत? कारण त्यांच्या पक्षाकडून असा दावा करण्यात येतो की नाही ते स्वतः पोलिसांनी केलंय. नाही, जर केलं, कुणी केलं, त्यापेक्षा जी कुमक आली ती कुणाच्या आदेशाने आली. गायकवाड कमिशनचा अहवाल पण आलेला होता, परंतु ह्या सगळ्या गोष्टी आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि त्याच्यामुळं आता हे कुणी केलं, कसं केलं, गोळीबार कसा झाला, लोक अमानुष मारली गेली कशी, हे सगळं पाहण्यासाठी शांतपणे ते त्यांना त्यांचा विचार सांगत नाहीत. त्यानंतर आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण होते काँग्रेसचे, आम्ही हे सगळं घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना आम्ही ते सांगितलं. मग त्यांनी त्यावेळेस 2012 मध्ये ह्या बंद जलवाहिनीला स्थगिती दिली. ती स्थगिती त्यांनी दिल्यानंतर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे 5 वर्ष गेले. पण आता फडणवीसांनी स्थगिती उठून परत पुन्हा नाही 5 वर्ष त्यांचे गेले ना, त्या काळामध्ये त्यांनी हालचाल केली नाही. म्हणजे सगळं शांत होऊन दिल्यानंतर अच्छा मग हालचाल केली. म्हणजे आता वातावरण शांत झाले, शेतकरी शांत झालेत आणि मग हे कोणाच्या तरी नावाखाली की बाबा धरणग्रस्तांना न्याय देऊ यांच्या नावाखाली, मग त्यांच्या नावाखाली तुम्हाला न्याय देऊ आणि मग बंदिस्त जलवाहिनी जाणारच. हे पिंपरी चिंचवडचे जे महसूर आहेत की जे पवनेच्या पाण्यावर श्रीमंत झालेले आहेत. कारण 72 सालामध्ये पिंपरी चिंचवड, आकुर्डी, तेरगाव ह्या ग्रामपंचायत होत्या आणि त्या ग्रामपंचायत असताना त्यांना ते पाणी रावेतवरून ते घेत होते आणि तेच पाणी घेत असताना बोलता बोलता ती महापालिका आशिया खंडातली 1 नंबरची महापालिका झाली. ती ह्या पवनेच्या पाण्यावर झालेली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सगळेच नेते दावा करत होते की बंद जलवाहिनी होऊ देणार नाही, तो प्रकल्प मोडीत काढू, तो प्रकल्प आम्ही थांबून धरू किंवा रद्द करू कायमचा. हो, आम्ही एकत्र होतो. आम्ही काम सुरू झालेलं दिसतंय. म्हणजे आम्ही एकत्र होतो, आमची युती होती. त्या काळामध्ये आम्ही एकत्र येऊन संघर्षाने ते सगळं करतच होतो. आजही शेतकरी आणि जी काही लोक आहेत पूर्वी, मग ती भाजपची असेल, काँग्रेसची असेल, राष्ट्रवादीची असेल, ज्या लोकांना पाणी पाहिजे ती लोक आमच्याबरोबर काम करतायत. ती लोक काम करतायत. आता ज्यांना कुणाला काम करायचंय, कुणाला नाही करायचंय, त्यांचं जे नियोजन आहे ते चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे ना. आत्ताचं जे आंदोलन आहे ते भरकटतंय. आता ज्या मीटिंग आहेत त्या भरकटतायत. आता कलेक्टरनी त्या दिवशीच्या 13 तारखेच्या मीटिंगला सांगितलं किंवा आम्ही जोपर्यंत मावळच्या शेतकऱ्यांचा पाण्यावर अधिकार आहे, अच्छा, त्यांच्या मिनिट्समध्ये असेल, त्यांनी मिनिट घेतलंय का नाही ते आम्ही त्यांना नाही सांगू शकत. पण त्यांच्या समोर जेव्हा आम्ही बसलोय तेव्हा तुमच्यासारखेच 10 कॅमेरे लागलेले होते. म्हणजे त्यांच्या मिनिटला तो विषय असेल. त्या मिनिटमध्ये त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही पवना धरणाच्या शेतकऱ्यांना न्याय देत नाही आणि मावळ तालुक्याला प्रथम हक्क पाण्याचा आहे आणि ते राहिल्यानंतर आम्ही पिंपरी चिंचवडला जाणार आहे, अशा पद्धतीचा वाक्यरचना आहे त्यांची. हो, बरोबर आहे. आणि दुसऱ्याच दिवशी 14 तारखेला जलसंपदाची एक निविदा बाहेर येते. आपटी गेवंड्याची जी जागा आहे 40 एकर, गेवंड्याच्या प्रकरणावर तुम्ही मला वाटतं मंत्र्यांना पण भेटले होते. आपले जलसंपदा मंत्री जे विखे पाटील आहेत त्यांना तिथं ऑफिस खोललेलं आहे त्यांनी जलसंपदामध्ये आणि ते त्या ओपनिंगला आले होते ना. आम्ही जेव्हा साहेबांना फोन केला, कलेक्टर ऑफिसमध्ये पत्र द्यायला गेलो होतो आणि एक पत्र जलसंपदाला द्यायचं होतं, तर आम्हाला ते कळल्यानंतर आम्ही तिथे गेलो. किंवा आता मंत्री महोदय पण इथं आहे, आम्ही मंत्री महोदयांना भेटलो. मंत्री महोदय म्हणले यापुढं कुठलंही चुकीचं काम आमच्या अधिकाऱ्यांकडनं होणार नाही. अशा पद्धतीचं आम्ही त्यांचं मोबाईलमध्ये लाईव्ह घेतलेलं आहे. तर त्याच्यामुळं ते पण आमच्याकडे आहे, तर आम्ही ते घेणार नाही म्हणले. मग आम्ही म्हणलं ठीक आहे, म्हणले जोपर्यंत धरणग्रस्तांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही कशालाही चर्चेलाही आणि तुमच्या कामालाही हात लावणार नाही, असं त्यांनी शब्द दिलाय. आणि त्याच्यामुळं 14 तारखेच्या निवेदनावरतीच आम्ही गेलो होतो ना. आता त्यांनी तो शब्द दिलाय, मग आता मंत्री महोदयांनी शब्द दिलाय म्हणजे शेतकरी खुश आहेत. पण शेतकरी खुश ठेवणार आहेत का, हा पण आमच्या पुढे प्रश्न आहे ना. अद्याप पुन्हा चर्चा नाही. पण ती आपटी गेवंड्याची जागा खासगी विकसकाला आता आपटी गेवंड्याची जी निविदा आपटी गेवंड्याची जी निविदा काढलेली आहे त्याच्यासाठीच आम्ही पत्र द्यायला गेलो होतो ना, की तुम्ही काल एक बोलताय, आज एक बोलताय, म्हणून कलेक्टरला आम्ही विचारला गेलो होतो. तर त्या ठिकाणी कलेक्टर भेटले नाही, मग आम्ही पत्र देऊन आलो. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाणारच आहे. मुख्यमंत्री, कलेक्टर, जलसंपदा विभाग आणि पुनर्वसन विभाग या सर्वांमध्ये समन्वय नाही, त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न अधिक जटिल होत चाललेत असं वाटतं. असं वाटतं ना. कारण ज्या वेळेस कलेक्टरनी विचारलं
की कोणाचं काय अडचणी आहेत. जलसंपदाच्या अधिकाऱ्याला विचारलं की त्या ठिकाणी कोल्हे म्हणून होते त्या टायमाला, त्यांना विचारलं, ते आता खडकवासल्याचं काम पाहतायत, म्हणजे मावळ मुळशी खडक सगळं. तर त्यांना विचारलं की तुम्ही पाणी कसं वाटप केलंय. त्यांनी सांगितलं की 11.5 TMCचं वाटप केले. आम्ही ऐकत होतो. आम्ही म्हणलं ठीक आहे, पुढं काय, धरण किती TMCचं. मग त्यांनी सांगितलं 10.5 TMCचं धरण. मग त्यांना कलेक्टरने पुन्हा प्रश्न विचारला की मग पाणी किती आहे त्यात. तर मग ते थांबले. मग ते थांबल्यानंतर त्यांना, कलेक्टर साहेबांना मी प्रश्न विचारला की साहेब आम्ही सांगू का. मग मी त्यांना सांगितलं की साहेब 10.5 TMCचं धरण आहे आणि त्याच्यामध्ये पाणी मृद साठा हा फक्त 8.5 TMC साठवला जातो. आणि 8.5 TMC पाणी साठल्यानंतर ते कालव्यातनं बाहेर येतं, कारण मातीचं धरण आहे. जवळजवळ 17-18 वर्ष झालं ज्या लोकांचा प्रश्न सुटला नाही धरणग्रस्तांचा, ते काम होऊन देत नाहीत. त्याला आम्ही सहमत आहे की धरण तर झालं पाहिजे, पण आमच्या लोकांनाही न्याय मिळाला पाहिजे ना. बरं, धरण जर झालं तर हे लोकांना न्याय देणार नाही. त्या काळात धरण झालं, लोकांना आतापर्यंत न्याय नाही. म्हणजे 60-65 वर्ष जर लोकांना न्याय मिळत नाही, तर आम्ही सुद्धा त्या गोष्टीची सहमतच आहे. मग त्यामुळं त्या ठिकाणी आता त्यांनी जी निविदा काढलेली आहे, त्या निविदाला ते एखाद्या धनाढ्याला देणं, एखाद्या मोठ्यांना, आता सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या लक्ष नाहीये सरकारचं, ते धनाढ्यांनाच जमिनी देते. याच्या अगोदर कोणतरी एक तिथं अधिकारी आहे, त्याला ती जागा दिलेली आहे. त्याच्या पलीकडे एक कोणतरी मोठा अधिकारी आहे किंवा बिल्डर आहे, त्यालाही ती पलीकडची याच्या पलीकडची जागा दिलेली आहे, तुंगीच्या पलीकडं. त्यांनी त्याच्यात कॅम्पिंग केलेलं मोठं, आणि ती जागा धरणामध्ये त्यांनी ते बांधकाम केले. सरकार त्यांना काही विचारत नाही प्रश्न. सरकार फक्त शेतकऱ्यांना विचारते जागा किती उरलेली आहे, हे सुद्धा त्यांच्याकडे डिटेल नव्हतं. माननीय माजी मंत्री आमदार बाळा भेगडेंनी त्या काळामध्ये 12-13च्या नंतर त्यांनी निर्णय घेतला आणि मोजण्या करायला लावल्या. तर त्याच्यामध्ये 27 एकर जमीन आपल्या धरणामध्ये एक्स्ट्रा आहे. अच्छा. मग जर 27 एकर एक्स्ट्रा आहे, तर मग तुम्हाला जेवढी लागते तेवढी तुम्ही ठेवा. बाकीचे शेतकरी अजून लागलं तर पाणलोट क्षेत्रावर पाणी फुगारा होणे, पाणी जास्ती साठवणे, याच्यासाठी तुम्ही अजून लागलं तर आमची जमीन थोडीफार ठेवली तरी आम्हाला त्याच्यामध्ये काय नाही. चहूबाजूनी समजा अजून 27, तर 2-2.5 एकर जमीन अजून पाण्यापाशी जाईल. उरलेली जमीन तर आमच्या शेतकऱ्याला दिली पाहिजे ना, कारण ती शेतकऱ्यांचीच जमीन आहे. आज जर मंत्री महोदय म्हणतायत की आमच्याकडे शेतकऱ्यांना द्यायला 1000 दिली, 771 571 आता देणार आहे, आणि आमच्या मीटिंग पुढे तेवढा ठराव आला. म्हणजे धरणाच्या जमिनी जेव्हा ऍक्वायर केल्यात, अजून त्यांना न्याय मिळाला नाही, त्यांना 1 रुपया मिळाला नाही, आणि तुम्ही त्याच्यावरती मालकी हक्क दाखवताय की ती जमीन आमची आहे, आम्ही ती लीजवर देतोय, तुम्हाला ती द्यायची जमीन आम्ही बाजूला काढलेली आहे. म्हणजे ही भूमिका सरकार त्याच्यावर मालकी दाखवते, आणि ते आम्हाला पसंत नाहीये की तुम्ही जे मालकी दाखवण्यापेक्षा आमचे शेतकरी जर त्या धरणाच्याच बाजूला बसत असेल तर त्यांना द्या. शेतकरी म्हणजे आपटी घेऊन त्याच्या जागेमध्ये सगळे उर्वरित शेतकऱ्यांना जर जागा दिली तर त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं ना. आपटी गेवंड्याच्या जागेत होणार नाही. ती किती 40 एकर जागा आहे. बाकीच्या ज्या जागा आहेत, धरणाच्या इतर येड्यावरती ज्या जागा आहेत, ज्या बिल्डरांच्या घशात घातलेल्या आहेत, त्या जागा त्यांनी काढावा ना. तो अधिकार त्यांचा आहे ना, सरकारचा अधिकार आहे ना, की बाबा तिथला शेतकरी दीनदयाळ झालेला आहे, तो भटकतोय, त्यांची मुलं लेकरं भटकतायत. 19 गावांनी गाडून घेतले ना तुमचे पाणी पिण्यासाठी, आणि त्या काळामध्ये मार्गी असतील किंवा कृष्णराव भेगडे असतील. 72चा काळ, त्या काळाच्या आमदारांनी त्या टायमाला हे धरणात गाडून घेण्यासाठी लोकांच्या रात्र जाऊन भाकरी बांधून मिटिंगा केलेल्या आहेत ना, की आपलं जर हे धरण झालं तर लोकांना पाण्याचा प्रश्न सुटत.
मावळ तालुका सुजलम सुफलम होईल, तुम्हाला जागा वाटून देऊ. त्या टायमाला एक महागाव मार्गी कालवा सोमांड्या भाट्यावर सोडू. महागावचा कालवा काढलाच नाही. कालवा धरणातनं कालवा, जो धरणाच्या बाजून जो कालवा काढणार होते ना, तो याला नेणार होते सोमांड्या भाट्यावर महागाव मार्गे. हा, आणि एक एलघोल मार्गी बोगदा पाडून कालवा काढायचा आहे आणि तो दिवाडवळ्या मार्गी कासर सायला न्यायचा. आणि नदीच्या दोन्ही थडीचं पाणी शेतकरी उचलणार आहेत. आणि मग त्या शेतकऱ्यांनी उचलल्यानंतर त्या टायमाच्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी भाषणांनी सांगितलं की आमचा मावळ तालुका सुद्धा कराड, सांगली, साताऱ्यासारखा झालं पाहिजे. रस्त्याने जीपगाडी घेऊन, बुलेट घेऊन, त्या काळाला जीपगाडी आणि बुलेट प्रसिद्ध होत्या, त्या घेऊन माझा शेतकरी फिरला पाहिजे म्हणून या धरणाची निर्मिती झाली. आणि आज त्या कालव्यांचा तर पत्ताच नाही, त्याच्यावर कोणी भाष्य करायला तयार नाही. डायरेक्ट सांगतात पिंपरी चिंचवडला पाणी. अरे पाणी प्यायला आम्ही नाही कुठं म्हणलोय. 72 सालापासून आम्ही तुम्हाला रावेतवरून तुम्ही पाणी उचलताय. रावेतच्या खाली पाणी पडलं की पिंपरी चिंचवडवाल्यांनी एक दिवस आंघोळ करून दाखवा, नाही तर गुळणा करून दाखवा. पाणी खराब कोणी केलंय? पिंपरी चिंचवडनी केले. मग त्यांनी तिथं कॅटीवर बसवलेत का? त्यांनी तिथं पाणी शुद्धीकरणाचं काही प्लॅन केलेत का? नाही. मग तुम्ही जेव्हा काहीच करू शकत नाही, फक्त पाणी उचलायचं आणि बिल्डरांना विकायचं, आणि त्याच्यावर आशिया खंडातली एक नंबरची महापालिका निर्माण झाली. मग माझ्या शेतकऱ्यांनी ज्या गाडून घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये कोणाला शाळा दिली का? कोणाला माणसं जाळण्यासाठी तरी मशानभूमी दिली का? दवाखाने वगैरे, किंवा एखादा महापालिकेचा दवाखाना तिथं आहे आणि तो 1% आमच्या लोकांची व्यवस्था करतोय, असं कुठं काही दाखवा ना. मी आयुक्तांना विचारला ना प्रश्न कलेक्टरच्या समोर. अच्छा, मग काय म्हणाले? त्या आयुक्त म्हणले की नाही आमच्याकडनं ते काही झालेलं नाही, पण इथून पुढे आम्ही काय करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. तुम्ही आज सांगताय, 60 वर्षांनी सांगताय आम्ही काहीतरी प्रयत्न करू. मध्ये तर काय काढलं म्हणले आम्ही टीडीआर देऊ. बरं, मी त्यांना प्रश्न विचारला होता की महापालिकेचा टीडीआर पवना धरणाच्या लोकांना देता येतो का? म्हणजे चक फसवणूक करण्याच्या मार्गावरती जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा आम्ही ते शेतकरी सहन करणार नाही. भले आमचा शेतकरी मळका असेल, गरीब असेल, पण स्वाभिमानी आहे. जर खरोखर ही जर सगळी शेतकऱ्यांची पोरं असतील, माझा दावा आहे या विषयावरती की खरंच तुम्ही शेतकऱ्याची पोरं असेल तर पैसा कमवायला अनेक जागा आहेत. ज्या माझ्या शेतकऱ्यांचं रक्त सांडलंय त्या रक्ताचं पाणी पाजण्यासाठी मदत करू नये. आणि जे तिकडचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांनाही माझा इशारा आहे की रक्ताचं पाणी पिऊ नये. तुम्हालाही जशी त्यांची मुलं गेल्यात तशी तुम्हालाही मुलं आहेत ना. तुम्ही त्यांना वेगळी पकडणार आहे का ह्यांना वेगळी पकडणार आहे? आम्ही सांगतो की तुमची मुलं आमची मुलं आणि आमची मुलं तुमची मुलं. आम्ही जर सगळ्यांना एकसारखं पकडतोय. आजपर्यंत पिंपरी चिंचवडनी एकदा दाखवा की पवण्याचं पाणी पिल्यामुळं 20 लोकांच्या बळी गेला? नाहीच घडलं असं घडलं नाही. किंवा अशी बातमी दाखवा आणून की पिंपरी चिंचवडला 10 दिवस पाण्यासाठी वणवण करावं लागलं, अशी पण बातमी दाखवा. जर आमच्या पाहुण्यांनी तुम्हाला एवढं पाणी दिले तर स्वच्छता ठेवण्याचं काम तुमचंच आहे ना. बरं, आता तुम्हाला कंपन्या इकडे झाल्या मावळ तालुक्यात, मावळ तालुका वसाहत वाढायला लागली. आता तुम्ही बघितलं जाताना कंपन्यामधून एवढी गर्दी बाहेर पडतीये, म्हणजे आम्हाला सुद्धा पाण्याची गरज आहे ना. मग तुम्ही तिकडे मानसी 165 लिटर पाणी देताय आणि आम्हाला मानसी 40 लिटर म्हणताय. आमची जनावरं जाणार कुठं? आमची पाखरं जाणार कुठं? कोंबड्या जाणार कुठं? शेरडं जाणार कुठं? मग ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदारी यांच्या नाहीत का? पाणी लवादानी पाणी पहिल्यांदा मावळला वाटप केलं पाहिजे आणि उरलेलं पाणी जसे कलेक्टर साहेब म्हणले उरलेलं पाणी आम्ही पिंपरी चिंचवडला देऊ. पण आमचं म्हणणं आहे की जर समजा केंद्र सरकार, राज्य सरकार जर सांगतं की बाबा नदी सुधार योजना आणलेली आहे, आम्हाला तुम्ही नदी सुधार योजना जेव्हा आणली तेव्हा नदी पात्रामध्ये पाणी राहिलं पाहिजे,
ह्या भावना आहेत ना तुमच्या. मग तुम्ही बंद जलवाहिनी जर नदीतून धरणातून टाकून जर पाणी घेऊन गेले तर नदीत पाणी कुठून राहील? जर नदीत पाणी नाही राहिलं तर 72 साली तरी ह्या भागात इंडस्ट्रीज नव्हती. त्या काळामध्ये आम्ही स्वतः आई संघ जाऊन त्या वाळूच्या खड्ड्यातलं पाणी आम्ही गाळून भरून आणलेलं आहे प्यायला. मग ही अवस्था आता जर आमची झाली तर आता हे जे कंपन्यांचं पाणी असेल किंवा वस्ती वाढलेली आहे, त्या काळात वस्ती कमी होती, मग हे अवस्था आमची जर झाली तर आम्ही रोगराईला सामोरं जाऊ शकतो ना. त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? सरकार घेणार आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही जे काही करतोय ते योग्य आहे आणि आमच्याही लोकप्रतिनिधी त्यांच्या पिंपरी चिंचवडच्या लोकप्रतिनिधींना स्वच्छ पाणी पाहिजे, त्यांचा मागणीचा त्यांना तिथं अधिकार आहे. पण आमच्याही आमदारांचा, मंत्र्यांचा, खासदारांचा ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडून जाताय त्यांच्या मुलांना चांगलं पाणी मिळालं पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीच्या भावना धरून चाललं पाहिजे ना. बरोबर. तुम्हालाही तुमची काळजी राहिली पाहिजे ना. मग तुम्ही जर त्या गोष्टीची काळजी नाही केली तर शेतकरी उद्या तुमच्या बरोबर राहतील का? भावनाहीत होऊन नाही चालत ना. सगळ्या गोष्टी पैशाने होत नाही, तर सगळ्या गोष्टी विचारांनी चालतायत आणि खरोखर त्या विचारांनी झाल्या पाहिजेत असं आमचं मत आहे. आणि दरवर्षी आम्ही 9 ऑगस्ट क्रांती दिनाला आम्ही त्या 3 शहीदांना स्मारक केलेलं आहे येळशामध्ये. त्या स्मारकाच्या तिथं जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि तो दिनमान चालू आहे. खासदार साहेबांनी पुढील 1 महिनाभरामध्ये धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिले, परंतु धरणग्रस्तांचा प्रश्न जर मार्गी लागला तर पवना बंदीचा जनवाहिनीला तुमचा कायम विरोध असेल का? आमचा 2008 मध्ये सुद्धा विरोध होता आणि आज 26 मध्ये सुद्धा विरोधच आहे. कारण बंद जलवाहिनीला आमचा निश्चित विरोध आहे. रावेतला पाणी आहे, गावजाला पाणी आहे. शेवटचा मुद्दा त्यांनी तुम्ही पर्यायी सांगा असं विचारलं कलेक्टरला. मी स्वतः सांगितलंय की साहेब या पाण्यात नळ्या टाकून नेण्यापेक्षा 10 मेगावॉट वीज आमची बंद होईल. मग त्याऐवजी ते जे पाणी येतंय ते पाणी तुम्ही नेण्यासाठी तुम्ही जर कंपन्या आहे म्हणताय तर मग त्या कंपन्यांच्या बाजूनी तुमची जी पूररेषेतली जागा आहे, काही ठिकाणी 300 मीटर आहे, काही ठिकाणी 200 मीटर आहे, काही ठिकाणी 150 मीटर आहे. मग नदीच्या पात्राच्या बाजूला पूररेषेवरती यांनी भिंत जर घातली तर पवनेचं पाणी खेळतं राहील आणि त्या भिंतीच्या बाजूनी जे गटर जाईल ते रावेच्या खाली सोडा. म्हणजे तुमचं जे पाणी आज खराबच आहे तर ह्याही बाजूचं पाणी त्या ठिकाणी जाईल. आणि आता जर पिंपरी चिंचवडचे जे मशहूर आणि हुशार नेते सांगतायत की पाणी आम्हाला स्वच्छ पाहिजे, आणि आता ते काय म्हणतात त्याला, त्या हे टाकलेले आहेत, बंगले झालेत वरती, धरणाच्या आतमध्ये बंगले झालेत, फार्म हाऊस आहेत. मग हे त्या ठिकाणी राहतात, ते संडासला कुठं जातात? मग त्यांचं पाणी कुठं जातं? त्यांनी काय कॅटवर करून काय खाली बाहेर सोडलेलं आहे का? ते पाणी नदीत जात नाही का? मग ते पाणी दूषित तुम्ही नाही पेत का? मग त्याच्यावरती का आवाज उठवत नाही? ते धनाड्यांना जमिनी द्यायच्या आणि त्याच्यावर माल कमवायचा, मग ते पाणी तुम्हाला दूषित चालतं. आणि इकडं मावळ तालुक्याची नदी, सुंदर नदी आज पळतीये की तुम्हाला दूषित वाटते. मग तिचं नियोजन करा ना. आमचं म्हणणं आहे ना की ते पण हटवा आणि सगळं स्वच्छ ठेवा आणि परिसर स्वच्छ ठेवा. आणि त्या ठिकाणी धरणाच्या आतमध्ये नेण्यापेक्षा धरणाच्या बाहेर ज्या नदीचे पात्र आहेत ह्या ठिकाणी पर्यटकांना जागा द्या फिरायला, वावरायला. ह्या गोष्टी का घडत नाहीत? आणि त्या गोष्टी हे घडवणार नाहीत. आमची इच्छा आहे की आम्ही जे काही चाललेलो आहे ते संविधानाच्या मार्गाने चाललेलो आहे. आम्ही गांधी विचारांनी आजही चाललेलो आहे. मग आता जर त्यांची इच्छा फिरली असेल की आता 3 मारले, अजून 30 मारायचे, तर त्यांनी सरकारने त्यांचा निर्णय घ्यावा. आम्ही त्याच्यात नाही काय करू शकत, कारण आम्ही काय गोळ्या
पिस्तुलं आणि हे घेऊन फिरत नाही. आम्ही काय देशद्रोही नाहीये हत्यार घेऊन फिरायला. या देशात आम्ही राहतो, आम्ही संविधानाने राहतो, एकमेकात राहतो, गावचे उत्सव चांगले करतो, सगळे पक्ष एकत्र येऊन आम्ही समाजाची हितच कामं करतो. कुठं काही जर एखादा चुकीचा मार्ग झाला तर सगळे पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी आंदोलन करतो आणि त्या कुटुंबाचं सांत्वन करतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्याच्यामुळं आम्हाला चांगलं काम करण्यात इंटरेस्ट आहे. आम्हाला बंद जेलवाहिनीला आजही, कालही आणि उद्याही आमचा विरोध आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे.